नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारात आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आज सादर करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे पुडीतील रहस्य. लेखक श्री दिलीप कसगावकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया पुडीतील रहस्य. कंपनीचा ईमेल आणि चक्क पर्सनल मेल आय डीवर. राजला आश्चर्यच वाटलं. तुम्हाला कामावरून कमी करण्यात येत असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. हा मजकूर वाचून त्याला खूप मोठा धक्का बसला. नुकत्याच घेतलेल्या आलिशान 3 बेडरूम फ्लॅटचा EMI जबरदस्त होता. येत्या 2 महिन्यात बाबांच्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं होतं. आईचं उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन. धाकटी बहीण रीना, तिचं लग्न. 1 तारखेला जमा होणारी पगाराची भली मोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार आहे सर्व? या सर्व खर्चाचा भार कसा पेलायचा हा विचारच त्याला घाबरवत होता. एका लाईनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते. आई बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणं कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही असंच राजने ठरवलं. राज एका मोठ्या IT कंपनीत काम करत होता. कंपनी मोठी, आंतरराष्ट्रीय क्लायंट्स यामुळे कामातही सदैव व्यस्त असायचा. माझी कंपनी, माझ्या कंपनीची प्रगती याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनी बाहेर काढलं होतं, केवळ एका लाईनचा ईमेल पाठवून. नेहा, राजची बायको, ती त्याला नेहमी सांगायची की अरे, कंपनीला जोपर्यंत तू हवा आहेस ना तोपर्यंतच तू कंपनीत असणार आहेस. कंपनी आपली कधीच नसते रे, ती कायमच असते मालकांची. पण राज असं ते कधी मान्य नाही करायचा. अगं नेहा, नुकतंच एक मोठं प्रोजेक्ट पूर्ण झालं आहे, त्यामुळे पुढचे 2 आठवडे घरूनच काम करणार आहे. मीटिंग वगैरे असली तर जाईन मधून ऑफिसला. राजनी थाप मारली होती. वा, मालक म्हणजे तुझे सर रे, भलतेच खुश आहेत तुझ्यावर. नेहाने टोमणा मारला. पुढे म्हणाली, बरं झालं, मला पापड वगैरे करायचेच आहेत, होईल की तुझी मदत. संध्याकाळी राज त्याचा जिवलग मित्र वरद त्याच्या दुकानात गेला होता. वरदही पूर्वी राजबरोबरच काम करायचा, पण नंतर तो त्याच्या वडिलांचं मेडिकल स्टोअर सांभाळू लागला आणि तोच व्यवसाय त्याने चांगलाच वाढवला. एका कोपऱ्यात प्रिंटिंग स्कॅनिंगचं काम देखील सुरू केलं होतं. राजने वरदला आपला जॉब गेल्याचं सांगितलं. घरी अजून काही सांगितलं नाही रे, असंही कबूल केलं. क्षणभर शांत राहून म्हणाला, वरद, अरे माझ्यावर खूप जबाबदारी आहेत रे. संपलो रे मी मित्रा. आणि असं म्हणताना राज नजर चोरत होता. बरं राज, अरे तुला काही पैशांची मदत हवी आहे का? किती पैसे हवेत तुला? मी देतो. वरद, अरे पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला ना आता काय करावं तेच समजत नाही रे. मित्रा, त्यापेक्षा ना तुम्हाला झोपेच्या गोळ्या दे बरं, तेवढी शांत झोप लागेल. अरे राज, अरे झोपेच्या गोळ्या अशा प्रिस्क्रिप्शन शिवाय देता नाही येणार. पण आता तू म्हणतोच आहेस म्हणून मी देतो तुला. हां, मी असं करतो, गोळ्यांचं रॅपर काढून साध्या कागदात बांधून देतो त्या. पण राज प्लीज, मी गोळ्या दिल्या असं कोणाला सांगू नकोस हां. आणि हां, महत्त्वाचं लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त 1 गोळी घ्यायची.
म्हणजे रात्रभर शांत झोपशील. 2 घेतल्यास तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, 3 घेतल्यास तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आणि 4 घेतल्यास तर कायमचा झोपशील. वरद बोलत होता, पण राजचा मूड नव्हता. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. त्याच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, राज, ऐक माझं, नको नेऊस तुझ्या गोळ्या. राज, मला भीती वाटते. असू दे रे, तू गोळ्या दिल्या आहेस हे मी कोणालाही सांगणार नाही वरद. डोकं जड झालं म्हणून या गोळ्या आणल्या आहेत. झोपण्यापूर्वी घेईन असं जेवण झाल्यावर त्याने नेहाला सांगितलं आणि लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड्स, ATM पिन आणि इतर महत्त्वाची माहिती त्याने नेहाला पाठवली. सहज, पण ऐनवेळी शोधाशोध करायला लागू नये म्हणून. आवरावर करून यायला नेहाला जरा वेळच लागला. आल्यालाच तिने विचारलं, अरे राज, हे काय, कुठला मेल पाठवलायस तू? काही नाही ग, तुला माहिती असावं एवढाच उद्देश. सर्व झोपले आहेत याची राजने खात्री करून घेतली. मग तो हळूच उठला आणि किचनमध्ये गेला. किती गोळ्या घ्याव्या, 4 की 5 की सगळ्या 10च्या 10 घ्याव्या? जाऊ दे, 10च्या 10च घेऊन टाकतो, म्हणजे पुरावाही राहणार नाही, असा विचार करत त्याने पुडी उघडली. तसं आईबाबांचे थकलेले चेहरे, नेहाचा हसरा चेहरा, असं सगळं डोळ्यासमोर आलं. आणि मी पळ काढतोय का, असा प्रश्न त्याच्या मनात उपस्थित झाला. त्याने त्या कागदातल्या गोळ्या हातावर घेतल्या आणि त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात त्या गोळ्या बांधून आणल्या होत्या. कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्य. 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल. करून तर पहा. राजने ते वाचलं आणि काही क्षण तसाच स्तब्ध उभा राहिला. मंडळी, खरंच एक ईमेल आला आणि जॉब गेला. खूपच धक्कादायक आहे नाही? पण मग ते राजने त्या झोपेच्या गोळ्या घेतल्या की कागदावरची ती गणपती स्तोत्राची सूचना ती अंमलात आणली? ऐकूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.